2017ला 16ला दुष्काळ पडला होता। त्यावेळेस आम्ही 306 जणांची सह्या घेऊन नगर परिषदेला डिगे साहेब, त्यावेळेचे डिगे साहेब होते, त्यांना त्यावेळेस दिलेलं आहे का ही नळ्यांचं त्यावेळेस ठरलं नव्हतं का टेंडर काढायचं, टेंडर आत्ता काढलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावेळेस 306 जणांचं 17 साली दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही ही नळ्याचं काम सुरू झाल्यानंतर आम्ही डिगे साहेब पहिल्यांदा अभय राजांकडे गेलो, त्यांच्या ऑफिसला गेलो, तिथं बसवले, आमची मीटिंग लावली। त्यावेळेस एवढे सदस्य होते, त्यावेळेस 30-40 जण होते। पण पुढं काय होतं आलं, अभय शाळकेंकडे आम्ही गेलो, अभय शाळकेंना म्हणलं आमचा गायांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। तर ते गायांचा काय प्रश्न, गायांचा प्रश्न नगरपालिकेचा नाही आहे। नगरपालिका फक्त प्यायला पाणी देणार नाही, आम्ही मीटरने पाणी देणार आहे, तुम्हाला काय लागेल ते मीटरने पाणी घ्या, बरोबर। त्याच्यानंतर ते अभय शाळकेंचं म्हणणं काय आहे ते त्या मिटिंगमध्ये मिटून गेलं त्यांचा विषय तो, आणि आम्ही गायांना देऊ शकत नाही, आम्ही ते करणारच, हे करणार, किंवा तुम्हाला आम्ही 50-50 फुटावर तुम्हाला आहे ना रेन हाऊसिंग करणं, रेन वॉटर करणं। त्याच्यानंतर ते पाणी जिरलं ते 20-20 फूट करू, 1.5 फुटाचे करू, 1-1 फुटाचे करू, असे त्यावेळेस ते म्हणले। मग त्या दिवशी ती मिटिंग केली, त्याच्यात काय आलं, कोणी ना हा म्हणलं, कोणी नाही म्हणलं, त्याच्यात ते म्हणे नाही झालं म्हणे ते मंजूर आहे। आणि त्यांचं कसं राहतं, माझाच माईक आणि माझंच ऐक, माझं माईक आणि माझंच ऐक, मी म्हणून तसंच। मग त्यांनी ती गोष्ट सोडून दिली। ती नंतर तिथून मिटिंग गेली, त्यानंतर तिथून आले आपलं अभय शाळके, अभय भैया काय ऐकत नाही। मग त्यानंतर हे सगळ्या शेतकऱ्यांचा विचार झाला का बापूंकडे जायचं, बापूंकडे गेलो आम्ही। बापूंकडे गेल्यावर बापूंचं ते सगळे, त्यावेळेस मी नव्हतो, माझं पुण्याला हॉस्पिटलचं काम असल्यामुळे ते नव्हतं। मग त्यावेळेस हे सगळे बाकीचे गेले। मग तिथं परत डेगे साहेबांच्या याच्यात त्यानं बापू आणि चला डेगे साहेबांकडे, बापू त्यावेळेस काय म्हणले, एक साईडला आहे ना चारी काही का ना 5 फूट 6 फूट खंगोळू द्या आणि बाकीचे ते करू द्या। मग ते झालं असं म्हणले, ते तिथून झाले, ते आले, त्याच्यात मग उत्तमभाई आले, उत्तमभाईने आणले ते 7-8-10 सह्यांच्या सह्या आणल्या, चारी बंद करा, चारी नळ्या टाकू नका, नाही त्या नाळ्या टाका, आणि कोण आडवा येतो मी पाहतो, मला जेसीपी द्या। जर शिवसाहेब अभय भैया जर असं म्हणणार असन का तुम्ही जर नळ्या जेसीपी देतो आम्हाला द्या, चारी उकरायला जेसीपी द्या, बरोबर। बस जर असं करीत असलं तर मग आम्हाला एक विरोध आहे ना, दुसऱ्या बाजूला त्यांचं ऐकून घ्यायला ना, त्यांनी जर उकरायला जर परमिशन देतं आम्हाला एखादा जेसीपी द्यावं ना, आम्ही तिकडून उकरायचं आणि इकडून त्यांनी चालू करून द्यायचं, असं अभय शाळकेंनी करायचं। एकूण द्यायचं जेसीपी आणि दुसरीकडून सांगायचं उकरा, मारा करीत बसा। त्याच्यानंतर आम्ही काय म्हणलो, मग ते झालं, ते काय म्हणलं तुम्ही मोजणी करून करा। तर अभय भाईंचं म्हणणं काय आलं, तुम्ही चारीच्या कड्यांचे सह्या आणा। अहो म्हणलं चारीच्या कड्यांचे सह्या आणायचा आमचा काय संबंध, ते काय म्हणे मग मोजणी करा म्हणलं, इरिगेशनची अतिक्रमण काढायची आमची नाही पद्धत म्हणे, आमच्याकडे नाही ती। अतिक्रमण काढायला गेलं तर कोणी कोर्टात जाईन, कोणी हे जाईन, मग तुम्ही काय करा, चारीच्या कड्याचे जेवढे आहे का त्यांच्या सह्या घेऊन या, असे ते म्हणले। म्हणलं चारीच्या कड्याच्या सह्या आणायचे आमचं काम आहे, तर मग तुम्ही करता काय, तुमचं काय काम आहे इरिगेशन। मग मी त्यांना काय म्हणलो, तुमचं काम नाही ना हे, मग तुम्ही एक काम करा, चारी कोणाची, इरिगेशनची, मग इरिगेशनला तुम्ही अतिक्रमण काढायला लावा ना। जसं तुम्ही गावाच्या खाली काढलं 11 चारीचं पार घराच्या घर उद्ध्वस्त केलं, तिथं आपण केलं, तिथं विरोध नाही झाले, त्यांच्या जागेला विरोध आला। जर 11 चारीला 12 चारीला काही हेच नाही ना, अतिक्रमणच नाही, तर तुम्ही का घाबरात्या, आणि कोणाच्या म्हणण्यानुसार तुम्ही घाबरात्या ते पाहिजे ना। कोणाचे अतिक्रमण असले किंवा दबाव असन का काय आहे, अतिक्रमण कोणी असलं तरच त्यांच्यावर दबाव आहे का, कारण शिवसाहेब असं आहे, शिवसाहेब जर दडपणाला घाबते नाही, जिथं गेलं काय अतिक्रमण काढायचं काही असलं तर शिवसाहेब काय म्हणत्या, नाही स्पीड ना काम, ते रेकॉर्डली काम करणार। मग मला काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही रस्ता चालू झाला तुमचा, मग तुम्ही रस्त्याची मोजणी केली का, 12 चारी जर समजा तुम्ही 18 मीटर आहे, 16 मीटर आहे, काय मीटर आहे, 14 मीटर आहे, तुम्हाला त्याच्यातला फक्त 10 मीटर रस्ता करायचा आहे ना। मग 10 मीटर रस्ता करायचा तर तुमची आमची आज चारी मोकळी राहते, बाकीचं सगळं रान तुम्हाला शिल्लक असे, चारी बोजायचं काम नाही, चारी मोकळी होती, आजही बी राहते रस्ता, तुम्ही अतिक्रमण काढा, चारी जशी ते तशी राहीन, बाकीचा रान तुमचा रस्ता सगट होऊन जाणार आहे। तेच म्हणणं आहे, जर 14 मीटर कमीत कमी हद्द आहे, 14, 16, 18 अशी मीटर जर इरिगेशनची हद्द शिर्डी हद्दीमध्ये, तर यांनी 10 पॉईंट कितीतरी मीटरचं टेंडर काढलेलं आहे, तर 10 मीटरचा रस्ता करावा आणि 4 मीटरची राहिलेली चारी खळाखळा जशी वाहती इंग्रजांच्या काळापासून तशी व्हावा, असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यात नगरपालिका ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, नगरपालिका ह्या अतिक्रमण ज्यांनी केलंय यांना पाठीशी घालून हे आमच्या पाण्याचा प्रश्न निर्माण करू राहिले। काय कारण आहे चारी करण्यामागचं, काय कारण सांगितलं त्यांचं म्हणणं असं आहे का, पुढे चालून कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्याला गर्दी होईल अशी त्यांची भ्रम आहे त्यांचा,
तर कुंभमेळ्याची काही गर्दी ह्या रोडना त्यांना संस्थांच्या पार्किंग मध्ये न्यायची आहे. त्यांना काय करायचं ते आपण नका सांगू. हॅलो आबाई भाईंना आम्ही काय केलं तर विचारलं त्याने. मग आम्ही ज्या दिवशी दुसरे बापून गेले मीटिंग भरली तिथं, तर आबाई शाळेकर काय म्हणे मागून आले भाईंनी, उत्तम भाईने तो अर्ज दिला, चारी होऊन त्या कोण अडवायचं ते पाहू. आबाई भाई काय म्हणे चारी होणारच. आबाई भाईंनी काय केलं दुसऱ्या दिवशी टेंडरवाल्यांना फोन केला का मशीन लावा, इकडून चालू करा, जेवढं लवकर होईल तेवढं करावं. कसं काय होत ना मी पाहतो. मला एक सांगायचंय आबाई भैया, आपण आमदार साहेबांचे उपनगराध्यक्ष पद घेतलेलं आहे. आमदार साहेबांनी आपला जरांगे पाटलांचा मेळावा झाला तिथं कशाच्या याच्यावर गेले, आपले आमदार साहेब संयमाच्या याच्यावर गेले. तुम्ही जर संयमाने आमच्याशी बोलले पाहिजे, आरेला कार्य देऊन नाही चालत उत्तर. असं आम्ही म्हणतो म्हणून जनतेचे तुम्ही हे तर तुम्ही शांततेने आम्हाला समजून घ्यायचं, त्या दोन्ही बाजू ऐकून घ्यायच्या आणि मग आम्हाला सांगायचं होतं ना कसं नाही असं नाही, दोन्ही हे करून समन्वय करून मग चारीच्या नळ्या टाकायच्या का पर्क्युलेशनसाठी काय करायचं असं करायला पाहिजे. पण तुम्ही आरेला कार्य असं करू नका. आता आमचे विषय काय, समजा नंतर मग पुढे काय झालं, हे काय आम्हाला ऐकत नाही. मग त्याच्या पुढे काय केलं आम्ही, जे 30-40 जण आले होते समजा ये पाठीमाग, त्याच्यातले यांनी ना फोडून टाकले. आणि त्याच्यात मग माझा विरोध केला. ते म्हणतो का याचं घर पाडलं पाहिजे, ते त्याचं घर पडलं पाहिजे म्हणून हे मोजणीचा अधिकार करते, मोजणी काढते, असं करून ते फोडून टाकले. मग राहिला विषय, मग आम्हाला गॅरंटी नाही राहिली आता हे आपल्याच्या पुढे जाता येणार नाही. मग आम्ही तो रीतसर म्हणलं दावा दाखल करू. मग आम्ही तो रीतसर दावा दाखल केला. दावा क्रमांक 175/2026. तो याचिका दाखल केली का त्या याचिकेमध्ये असं सांगितलं, ज्याला या 12 चारीच्या बचावासाठी ज्याला यायचं असेल त्यांनी या, ज्याला नसेल यायचं त्यांनी नका येऊ. पण प्रश्न एकच आहे, परत ही चारी आपल्याला दिसणार नाही. त्याच्यात काही नगरसेवकांचं काय म्हणणं आलं, टवळके असे करत्या, यांना शेवटचं पाणी आज शेवटची चारी यांना पाहू द्या. यांची काय आहे, यांची शेवटची चारी पाणी खांगाळताना यांना पाहू द्या, चारीचं पाणी सोडा असं बोलते काही टवळके. आणि काही नगरसेवकांना आम्ही आमच्या वाड्यातले 3 नगरसेवक आणि इकडचे 2, 7 मधले 2 यांना आम्ही म्हणतो आम्हाला नामदार साहेबांची दादांची भेट घालून द्या. नामदार साहेबांची दादांची भेट घालून द्या. तिथे त्या गमे साहेबांना भेटलो. गमे साहेब काय म्हणे आम्हाला, साहेब दादा आजारी आहे. मग आम्ही दादांची वाट पाहत बसलो. बा नाही म्हणणार बुवा दादांची, आपल्याला दादा महत्वाचे. दादा आहे तर सगळं काही, दादा आले तर नळ्या आहे ते उपसून काढतील, आम्हाला गॅरंटी आहे. दादा जर आले तर आहे ते नळ्या उपसून काढतील, आम्हाला गॅरंटी होती. पण हे पुढे गेल्यावर आम्हाला अरे कार्य तसं करीत गेले पुढे आणि कसं काय होत नाही पाहतो नळ्या. मग त्याच्यानंतर आम्ही तो दावा दाखल केला. ही व्यक्तिगत विरोधामध्ये भांडण लावून द्यायचं नाही करायचं. दुसरी गोष्ट त्याचा सरळ व्यवहार आहे का 12 चारीचा जी हद्द आहे ना तेवढी सोडून आहे ना 11 करा. त्या दाव्यात आम्ही कलेक्टर, इरिगेशनचे ऑफिस राहताचे आणि नाशिकचं आणि सीओ साहेब असे 4 नोटिसा बजावल्या. आमच्या नोटिसा जायच्या आधी नगरपालिका जर तिथं त्यांचा वकील जर हजर होतो, मग त्यांना जर माहिती असताना दावा जर दाखल दिला तर ते का काम करत्या हे आम्हाला काही कळना. मग आमच्यावर बळजबरीचे असंच होतंय. ते इरिगेशन डिपार्टमेंटला इरिगेशनला माहितीच्या अधिकाऱ्याखाली दिलेला आहे अर्ज, त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर नाही दिले. डिगे साहेबांना आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली दिलं का यंदा इरिगेशनची तुम्हाला काही परवानगी आहे का. इरिगेशनला परवानगी म्हणजे याच्या जलसंपदा पाणी जिरवून येण्यासाठी तुम्ही काय त्याच्या योजना केल्या का. तुम्ही नळ्या टाकू राहिले. आज शिर्डीची परिस्थिती अशी की शिर्डीतलं सगळ्यात ही मुख्य जलवाहिनी आहे, पण आज काय राहिली ती जलवाहिनी त्यांना बंद करायची. त्याची नंतर समजा पुढे प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडामध्ये कुंभमेळा आहे. कुंभमेळा आपण जवळून पाहिले. कुंभमेळा ही काय आजची पर्वणी नाही. कुंभमेळा ही पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तुम्ही कुंभमेळ्याचा जर विचार केला, कुंभमेळे भारतात 3 ठिकाणी भरतात. कुंभमेळा अलाहाबादला भेटतो. अलाहाबादला कुंभमेळ्याचे वैष्णव आणि शैव दोन्ही एकत्र येतात. उज्जैनला शैव वैष्णव दोन्ही एकत्र येतात. महाराष्ट्रात गर्दी होण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रामध्ये वैष्णव नाशिकला येतात, शैव त्र्यंबकला येतात आणि भाविक हे वेगवेगळे असतात. शिर्डीत येणारा भाविक वेगळा, पंढरपूरला जाणारा भाविक वेगळा, कुंभमेळ्याला येणारा भाविक वेगळा. कुंभमेळ्याच्या भाविकाची गर्दी होऊ शकत नाही. 12 चारीचा रस्ता असा आहे, हा विमानतळ रस्त्यातही मोडत नाही, हा नगर मनमाड रस्त्यातही मोडत नाही, हा साईबाबाच्या मंदिराच्या आसपास फार जवळ असलेल्या रस्त्यातही मोडत नाही,
हा एक शेतकऱ्याच्या कृषी प्रधान भागातून गेलेला रस्ता आहे. याचा कुंभमेळ्याच्या गर्दीशी काहीही संबंध नाही. पण विकास कामाला कुठेतरी अडथळे निर्माण नाही, होतात. शिर्डीचा विकास झाला पाहिजे, पण शिर्डीतली असलेली जनता मारून विकास करणं अवघड आहे. अगोदर ती जनता पोसा, अगोदर त्या जनतेचे प्रश्न सोडवा आणि त्या जनतेच्या कल्याणाकरता विकास होत असन, जनता तुमच्या बरोबर आहे. पण जनता भरडली जात असन विकासाकरता, तर अशा विकासाला जनता तुमच्या बरोबर नाही. तुम्ही पालकमंत्र्यांशी बोललेत का? दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांशी या विषयावर बोललेत का? काय म्हणणं? नाही, पालकमंत्र्यांचं सीएम साहेबांची काय चर्चा झाली या आमच्या अतिरिक्त आम्हाला सांगता येणार नाही. पण पालकमंत्री आणि सुजयदादा विखे पाटील हे दोन्हीही शिर्डीच्या जनतेच्या प्रश्नाशी निगडीत आणि शिर्डीच्या जनतेच्या प्रश्नाशी भावना प्रदान होत करू शिर्डीच्या जनतेसोबत आहे याची आम्हाला खात्री आहे. दुसरी गोष्ट, नगरपालिकेने आतापर्यंत नगरपालिकेच्या स्थापनेपासून हरित क्रांती या नावाखाली ते म्हणतात वृक्षारोपण केलं. किती केलं मला कल्पना नाही, पण खर्च कोटीच्या घरात असेल. माझ्या मताने शिर्डीत धनंजय जगताप आणि त्यांचं जे मंडळ आहे, डॉक्टर लोकांचं मंडळ आहे, काही सामाजिक मंडळ आहे, त्यांनी जे झाडं लावले तेवढेच झाडं शिर्डीमध्ये नजर पडतात. नगरपालिकेने लावलेलं एकही झाड नगरपालिकेने दाखवून द्यायचं आणि 100 रुपये घेऊन जायचे. जे थोडेफार झाडं शिल्लक आहे त्याच झाडीची जे 12 चारी झालं, शिरकंडे ओढा झालं, इथं जे पिढीजात झाडं पूर्वीपासून उभे आहे ते सुद्धा विकासाच्या नावाखाली झाडाची तोडणी चालू आहे आणि हरित क्रांतीचा बोजवारच मांडलेला आहे. हे सुद्धा मी यात नमूद करू शकतो. यात काही आर्थिक मोठी देवाणघेवाण आहे का म्हणून हा रस्ता चारी योजनाचं काम चालू आहे? माझ्या मतानं सध्याचं जर वातावरण, सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली, आमदार खासदार यांची उलटवार पाहिले, परिसरातल्या 2 नगरसेवक इकून निवडून जात्या, 4 नगरसेवक तिकून मिळत्या, हे सगळं कशावर चालतं याचा आपण जनतेने विचार करावा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. चालू केलं का? नाही, हे जे चालू आहे चारीचं बघ, नळ्या टाकायचं, हे करायचं, 16 पासून 16ला काहीतरी ठराव केलेला होता. 16 नंतर 2017ला जवळजवळ 600 लोकांनी त्याच्यावर डिगे साहेबांना सह्या दिल्यानंतर त्यांनी टेंडर काढलं. टेंडर काढायच्या आधी प्रोसिजर काय आहे का, एवढे लोक जर आज आपल्या विरोधात आहे नगरपालिकेच्या, तर ती त्यावेळेला निकाली काढायला पाहिजे होतं का, शेतकऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं. जवळजवळ याच्यावर जवळजवळ 550 का 600 बोर आहे, 80-85 विहिरी आहे. याचा तो काही म्हणजे डिगे साहेबांनी कोणाला बोलवलं नाही, काही नाही, सारी मनमानी कारभारी चालू आहे इथं. तुम्हाला सांगू, ह्या विषयावर आम्ही नामदार साहेबाला 6 महिन्यापूर्वी नामदार साहेबांकडे गेलो. तर त्यावेळेला आमच्या संघ सुधीर शिंदे आणि अरविंद आप्पा शासकीय विश्रामगृहाला भेटलो आम्ही. का म्हणलं साहेब, आमचा पाण्याचा प्रश्न आहे, सी टाईप नळ्या टाका. ते असं करावं तुम्ही, माझ्याकडे नवीन प्रस्ताव द्या म्हणे, तर मी त्या खात्यांचा मंत्री बनी, मी तुम्हाला परत निधी वाढवून देतो. तर आम्ही डिगे साहेबांना सांगितलं, अभय राजांना सांगितलं. हा, तर डिगे साहेबांनी ती माहिती त्यांच्यापर्यंत दिली नाही. तर डिगे साहेबांनी सुद्धा शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. जवळजवळ 550-600 बोर आहे, इकडे जवळजवळ 10 ते 11 हजार लोक राहतात रोडच्या वरती. निम्मी शिर्डी रोडच्या वरती इकडे. या चारी दिसायला छोटी दिसती, पण ज्या वेळेला जेव्हा तुमचं पर्क्युलेशन होईल, जर 10,000 लोक ह्या पर्क्युलेशनवर पाणी पित्या, तर हे सुजयदादांनी मी लक्षात घ्यावा, नामदार साहेबांनी लक्षात घ्यावा. आम्ही दादांकडे जाणार आहे, साहेबांकडे जाणार आहे. डिगे साहेबांनी मनमानी कारभारी बंद करावा. साहेबांनी डिझाईन बनवलेली 16 मीटर तर इरिगेशनची हद्द आहे. 16 मीटर तर इरिगेशनची हद्द आहे. तर आमची एक मापक अपेक्षा, आम्हाला फक्त 3 मीटर चारी ठेवा. जर इरिगेशनची जर 16 मीटर हद्द जर तुम्ही गृहीत धरली, तर आम्हाला फक्त 3 मीटर चारी ठेवा. बाकी जर म्हणजे 16 3 गेले म्हणजे 13 मीटर तुम्ही काही करा ना. 13 म्हणजे 40 फूट रस्ता होतो ना, तुम्हाला तेवढं करायचं पण नाही. एका गटाचं असं म्हणणं आहे की चारी जी आहे ती दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी आहे, म्हणजे दोन्ही बाजूचं अतिक्रमण निघल, चारीचं वाद नाही. तो म्हणजे त्या काही लोकांचा तो गैरसमज आहे. आम्ही लहानपणापासून या चारी, माझा जन्मच झालेला आहे, माझं वय आता 65 वर्ष आहे. 65 वर्षापासून माझं इथली अशी कंडिशन आहे, 2 चाऱ्या आणि 2 रस्ते. हे जे 18 मीटर जे हा एक रस्ता, 2 चाऱ्या आणि त्याच्या सदरी एक रस्ता, अशी रचना सारीची होती. त्यातलं एक रस्ता आणि एक चारी याच्या पूर्वीच बुजवलेली, ती पण अभय राजांच्या काळामध्ये. जर तुम्ही एक चारी बुजवली, दुसरी पण बुजवता, मग ती एक चारी बुजून भागत नाही तुमचं. ऑलरेडी ती बुजवलेली चारी जरी गेली तरी तुमचा रस्ता होतो. 2 चाऱ्या असून तुम्ही एक बुजवल्यास एक ठेवल्यास काही प्रश्न येत नव्हता ना.
म्हणजे एक चारी अगोदर बुजवली, आता दुसरी जर प्रयोजन बुजायचं आणि जर चारी बुजली गेली तर इथले जवळजवळ 2-3 हजार लोक 10 ते 12 हजार लोक पाण्यातून वंचित होतील. शेतकऱ्यांचा तर विषयच नाही, शेतकऱ्यांच्या जनावर ढोरांचा विषय नाही. मोजमाप करून या चारीचं हा, तेच ना मग मी जो मुद्दा जो मांडला ना का चारीचं मोजमाप आमच्या आहे, आम्ही तर तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो. ही जे चारीची रुंदी सांगितली तुम्हाला ही 18 मीटर आणि ती त्यांच्याकडे पण आहे नगरपालिकेमध्ये. तिने सर नगरपालिकेने मोजणी करा, मोजणी करून घ्या. मोजणी करून आम्हाला फक्त आमच्या अपेक्षा 3 मीटर म्हणजे 9 फूट चारी सोडा त्यांनी, बाकी सगळ्या रस्त्याकडे आमच्या हरकत नाही.